आणखी एक महत्त्वाची बातमी, विधिमंडळाच्या परिसरात कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय। जेवणाचे डबे, डेब्रीज आणि जुन्या फर्निचरचा ढिगारा या ठिकाणी पाहायला मिळालाय। उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाच्या अगदी जवळच हा सगळा कचरा जमा झालाय। या कचऱ्याच्या ढिगाऱ्याकडे विधिमंडळ कार्यालयाचं मात्र सपशेल दुर्लक्ष आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि दुसरा आठवडा विधिमंडळाच्या अधिवेशनाचा सुरू आहे, परंतु विधिमंडळाच्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। उपमुख्यमंत्री कार्यालयापासून काही अंतरावरतीच हा संपूर्ण कचरा जो आहे तो विधिमंडळाच्या आवाराच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। संपूर्ण घाणीचं साम्राज्य जे आहे ते या ठिकाणी पसरलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। फूड पॅकेट्सचे जे प्लास्टिकचे रॅपर्स आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळतात आणि विधिमंडळामध्ये जो काही रिनोव्हेशनचं काम सुरू आहे त्या रिनोव्हेशनच्या कामांमधले जे फर्निचर असतील आणि तत्सम इतर वस्तू असतील ती सगळी गोष्ट जी आहे ती या विधिमंडळाच्या परिसरात या ठिकाणी साठवलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीतच उपमुख्यमंत्री कार्यालय या ठिकाणून हाकेच्या अंतरावरती आहे आणि उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या आजूबाजूलाच हा सगळा बाहेरच्या परिसरामध्ये हा सगळा कचरा जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्येच हा सगळा कचरा जो आहे तो जमलेला आहे आणि या संपूर्ण कचरा काढण्याच्या संदर्भात दुर्लक्ष जे आहे ते विधिमंडळाचं झालंय का असा देखील सवाल या निमित्तानं उपस्थित होताना पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई।